यतन्तस्य दृढव्रताः नमशं भक्त्या नित्ययुक्त उपासते। तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे। तेथे नावच नाही पापाचे ऐशे केले। पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दत्तं नन्द्रैः समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। त्यांची या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुरिया। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर। मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या ते नमस्कारुणी आता जयांची केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्तो उपासते। प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता आणि भगवद्गीतेतील हा नामाचं महत्व सांगणारा हा श्लोक मी प्रवचनाकरता घेतलेला आहे। सदर श्लोकामध्ये श्रीकृष्ण परमात्मा सांगतात सततम कीर्तयन्तु माम नमस्यन्तस्य मां भक्त्याः। भगवान सांगतात की जो माझं सतत चिंतन करतो त्याच्या जवळ मी असतो, त्याचा सर्व कार्यकारभार मी सर्व सांभाळतो आणि त्या भक्तांचं मी संरक्षण करतो, त्याच्या सानिध्यात राहतो। किंबहुना तो भक्त माझ्या समीप येतो आणि त्याचा सर्वस्व भार मी सांभाळतो। म्हणून सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः। पण हे करत असताना दृढतेने ते नामस्मरण करावं, त्याच्यासाठी निश्चय असावा। अशा काही प्रकारचं सुंदरसं चिंतन या श्लोकामध्ये आहे आणि या श्लोकावर काहीसं विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। आज या ठिकाणी असणाऱ्या आपल्या राऊरी फॅक्टरी चौथे वस्ती या ठिकाणी श्री साई सत चरित्र पारायण सोहळा वर्ष 5वे समस्त या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। राऊरी फॅक्टरी गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी महिला भजनी मंडळ, जय माता दी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळ यांच्या विशेष सहकार्याने व श्री आपल्या सर्वांचे हृदयस्थ आणि गुरुस्थान महंत श्री हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय आमचे हृदयवत्सल प्रेम करणारे हरिभक्त परायण बाबा महाराज मोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा साई चरित्र पारायण सोहळा संपन्न होतो। या निमित्ताने या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, आयोजक, समस्त ग्रामस्थ, चौथे वस्ती, राऊरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा आणि
आपल्या सर्वांच्या अनमोल अशा सहकार्याने हा नामयज्ञ या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुरू आहे। या नामयज्ञाचं साईबाबांच्या चरित्राच्या पारायणाचं 5वं हे वर्ष आहे। मला वाटतं गेल्या 2-3 वर्षापासून आदरणीय बाबा महाराज असतील, आपले चौथे परिवारातून आदरणीय आमचे अण्णा भाऊ, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन, त्यांचा सर्व परिवार आणि आपणही सर्व मंडळी अगदी या ठिकाणी त्यांना सर्वांना सहकार्य करतात आणि आदरणीय महाराजांच्या बाबा महाराजांच्या आज्ञेवरून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे महाराज दरवेळेस देतात। याही वर्षी त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली। देत असताना आमचा विषय झाला, त्यांनी मला थोडी पुढे दिली होती तारीख, परंतु आमच्या काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी बोललो की महाराज मला प्रथम दिवस द्या। काही महाराज लोक प्रथम दिवस म्हणलं की नको म्हणतात, परंतु आता जसं वेळ येईल त्या पद्धतीनं अडचण नाही आणि म्हणून महाराजांच्या आणि समन्वयानं या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केला। आल्यानंतर या ठिकाणी सुंदर असा हरिपाठ सुरू होता। आमचे आदरणीय आमचे वामन डॉक्टरांचे पूज्य वडील, त्या ठिकाणी आप्पा, सर्व भजनी मंडळ, आमच्या महिला भजनी मंडळ आणि महाराज बाबा महाराज स्वतः आदरणीय, ज्यांची सातत्यानं या परिसराला प्रेरणा नेतृत्व आहे आणि मृदंगाची सेवा आहे, असे आदरणीय हरिभक्त परायण आमचे सुभाषजी महाराज विधाते, त्याचप्रमाणे आमचे वयोवृद्ध सर्व बाबा मोरे महाराज आदी करून सर्वच मंडळी आपण या ठिकाणी बहुसंख्य या कार्यक्रमाला अत्यंत सुंदर, इथे आल्यानंतर मन भरून येतं अशा प्रकारचं वातावरण आपण सर्वांनी केलेलं आहे। त्यामुळे मनस्वी आनंद होतो। कुठल्याही संत महात्म्यांना स्वच्छता, सुबत्ता, शिस्त ही प्रियच असते आणि म्हणून त्यातली त्यात मला वाटतं महाराजांचं मार्गदर्शन आणि आधिपत्य म्हणजे आपल्याला सांगायलाच नको, तिथे चालणारच नाही दुसरं काही, अशा पद्धतीचं एकदम सुंदर निवेदन आदरणीय बाबा महाराज असतील, आपले सर्व वारकरी मंडळी, महाराजांच्या सांगण्यावरून हा चौथे परिवार, समस्त मंडळी सुंदर नियोजन आहे। आल्यानंतर खूप आनंद वाटला। दुसरी गोष्ट, या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम आहे। आदरणीय आमचे हरिभक्त परायण आमचे खरात महाराज, आपले शेळके महाराज, स्वारी ते खरातच काय येते काय समजत नाही, आमचे शेळके महाराज, काय नाव तुमचं? वसंतराव, आपले गायनाचार्य शेळके महाराजांचे बंधू आहेत आणि त्यांची सिस्टीम आहे, खूप सुंदर आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आपलं भाग्य असं आहे की महाराजांना होऊन ज्यांनी फोन केलाय, आमच्या कणगरचे कणकावती स्वयंभू कणकावती माता पुजारी या नावाने त्यांनी चॅनल काढलाय। आमच्या गावामधील सर्व देवस्थानची ती पूजा अर्चा करतात, सर्व कुटुंब अत्यंत धार्मिक आहे आणि हा मुलगा महाराज चांगला शिकलेला आहे, बरं उच्च शिक्षित आहे। काय रे तुझं शिक्षण? हा 16वीला शिक्षण, MA ला ऍडमिशन आहे त्याचं, आणि तरी सुद्धा त्याला हा छंद आहे। हा आपला सर्व कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईव्ह होणार आहे, अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे। ते सुद्धा उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद आहे। या बाजूला आमचे गुंजाळ भाऊसाहेब आहेत, आत्ताच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणलं तर काय वावगं ठरणार नाहीत, आबासाहेबजी वाळुंज आदी करून बरीचशी मंडळी आता काही येतील। देवळाली गावची यात्रा पण आहे, खंडोबा महाराजांची देवस्थानची, आणि म्हणून काही थोडंसं लोकांना यायला वेळ लागणार आहे, तरी पण आहे या परिस्थितीमध्ये सुंदर नियोजन आयोजन महाराज आपण केलेलं आहे। आपल्यालाही धन्यवाद देतो, आपल्या ह्या सर्व कुटुंबाला, परिवाराला धन्यवाद देतो, परिसरातील सर्व भाविकांना धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी माझ्याकडे जी प्रवचनाची सेवा दिली आहे, तुम्ही आपण एक सर्व संत महात्म्यांचं या ठिकाणी पारायण चरित्राचं करत आहात,
मायबापा हो, संतांचं चरित्र वाचलं, संतांचं नामोल्लेख जरी केला, निवळ संतांचं नामस्मरण जरी केलं, तरी आपल्याला कल्पना आहे आपल्या पदरी जर पुण्य पाडायचं असेल आणि आपल्याला पुण्य प्राप्त करायचं असेल, अन्य काही मार्ग अवघड आहेत ते आपल्याच्यानं कदाचित होणार नाहीत, अडचणी येतील. पण जर सोप्या मार्गाने जर कधी आपल्या आणि डायरीमध्ये म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, जर पुण्य पदरात पाडायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर त्याला हा एक उत्तम मार्ग आहे. काय मार्ग आहे तर आपण काकड आरतीचे जे अभंग म्हणतो त्याच्या दुसऱ्या मालिकेमध्ये शेवटचा अभंग आपण घेतो. शेवटचाच अभंग मला वाटतं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. म्हणून सद्गुरु साईबाबांचं चरित्र आपल्या मुखारविंदातून वाचन होतंय, हा एक आपला भाग्याचा योग आहे. मला तर असं वाटतं की अखंड एखाद्या गावामध्ये एखादा सप्ताह व्हावा आणि त्या सप्त्यालाही कदाचित लाजवेल गावाच्या, असं नियोजन आपण या ठिकाणी करतात. खूप आनंदाची बाब आहे. सांगू तुम्हाला मायबापा, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. या उक्तीप्रमाणे खरं तर या आणि परिसरामध्ये हा उत्तम रीतीने हा कार्यक्रम गेली 5 वर्ष संपन्न होतोय. 5व्या वर्षात पदार्पण करून आपण प्रथम दिवस या ठिकाणी संपन्न झालाय. मला वाटतं या परिसरातील भाविकांची खूप सुंदर अशी भावना बाबांनी लक्षात घेतली असावी आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देऊन या ठिकाणी मंदिराचं काम सुरू केलंय, ते आता अंतिम टप्प्यात चालू आहे. आपण आपण सर्वांनी त्या कार्याला योग्य अशा पद्धतीने हातभार लावलाय, लावत आहात आणि लावणारही आहात. कारण ह्या गोष्टी आपल्याला जास्त सांगण्याची काही गरज पडणार नाही. म्हणून अशा पद्धतीने उत्तम हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आताच या ठिकाणी श्रद्धा ट्रान्सपोर्टचे आमचे सन्मित्र, जवळचे परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे बापू साहेब मुसमाडी पाटील आलेले आहेत. त्याचप्रमाणे मला वाटतं ज्यांचं संत पूजन आहे असे आदरणीय आमचे राहुल काळे पाटील काळे साहेब, ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. अन्य आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यात सक्रिय सहभाग या ठिकाणी नोंदवला आहे, नोंदवत आहात. सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेकडे वळतो. मी आताच आपल्याला सांगितलं की कुठल्याही संतांचं नामस्मरण आपल्या मुखातून झालं, आपण त्यांचं नाव घेतलं की आपल्याला आयतच पुण्य प्राप्त होतं. असा आमच्या संतांचं प्रमाण आहे आणि म्हणून असा हा नामयज्ञ या ठिकाणी आहे. आजच्या या नामयज्ञाचं पहिलंच प्रवचन पुष्प बाबांच्या चरणारविंदी समर्पित करण्याकरता माझ्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून मी त्या अनुरोधानं, जो वारकरी संप्रदायाचा नियम आहे की पहिल्या दिवशी, असं अलिखित नियम आहे, लिखित नाही, तसं लिखित काही नाही. आपण कुठे जरी गेलो तर एखादा अभंग घेतला की हा दहाव्याचा आहे, हा श्राद्धाचा आहे, वास्तुशांतीचा आहे, असा हा काही लिखित नाही आहे, अलिखित पण नियम आहे. वारकरी संस्थेने, सांप्रदायिक संस्थेने हा नियम आपल्याला घालून दिलेला आहे की सप्ताहाचा प्रारंभ असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीचे कीर्तन असेल तर अभंग नामपर घ्यावा, श्लोक घ्यायचा असेल तर तो नामपर घ्यावा. या उद्देशानं मी आजचा श्लोक घेतलेला आहे की सततम कीर्तयन्तो माम. हे अर्जुना, जो कोणी माझं सतत कीर्तन करतो, सतत नामस्मरण करतो, माम म्हणजे माझं जो सतत नामस्मरण करतो. कारण माय बापा हो, आपण भगवंताचं नामस्मरण करतो पण कधी कधी करून फायदा नाही, कधी कधी करून उपयोग आहे, ते वायाला जाणार नाही. पण नामस्मरण हे सतत असलं पाहिजे. हो, सतत असलं पाहिजे. आमचे नाथ बाबा म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. ते म्हणाले हरी भांडताना सुद्धा हरी बोलायचं. तसं आता अवघड आहे.
भांडताना का हरी बोलायचा विषय माझ्या माता भगिनी आहे तिथे. भांडायला जर लागली तर माणसं वेगळी बोलतात शब्द, नाही का? कसं हरी बोलायचंय? पण माय बापा हो, उठता बैसता हरी बोला. हो, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. अहो महाराज, सतत सतत त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. का बरं? प्रत्येक जसे युग बदलले तसे भगवंताच्या प्राप्तीचे साधन बदलत. काही कालामध्ये द्वापार युग, त्रेतायुग, सत्ययुग आणि आता कुठलं चाललंय तर ते कलियुग. काही कालखंडामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याकरता, त्या ठिकाणी प्राप्ती करण्याकरता साधनं वेगळी होती. मग कोणी योग साधन करायचं काही काळामध्ये. आता योग साधन जर आपण करायला गेलो भगवंताच्या प्राप्ती करता, योग करायला गेलो तर आपल्याला शक्य नाही. म्हणजे मी तुम्हाला आत्ताचा योग सांगत नाही. आता जी माणसं योगा करतात तो वेगळा आहे, पण योग वेगळा आहे. तर योग म्हणजे असा आहे माय बापा, एका पायावरती 12 वर्ष डोंगरावरती उभं राहायचं. एका पायावरती. मला वाटतं आता योगायोग आहे की कुंभमेळा चालूच आहे. आपण त्या कुंभमेळ्याला कोणी गेला असाल, पण नसाल गेला तरी टीव्हीवर सक्त बातम्या बघतोय. कसे कसे साधू आहेत बघितले ना, कशा पद्धतीने त्यांचे नियम वेगवेगळे. कोण काट्याच्या फासावरती नामस्मरण करतोय, कोण चिखलात नामस्मरण करतोय. आणि ही गोष्ट आम्हाला शक्य नाही, आणि ह्या काळात ती शक्य नाही. कारण त्या पद्धतीचं आयुर्मान, त्या पद्धतीचं आयुष्य आणि त्या पद्धतीचं शारीर सौष्ठ्य आपल्याला राहिलेलं नाही. मांडी घालून प्रवचन ऐकायचंय, सर्व अंगाचे कान करून प्रवचन ऐकायचंय, पण आपल्याला ते शक्य नाही. मला वाटतं 2 तास जर मनुष्य मांडी घालून बसत नसेल तर महाराज तो 12 वर्ष कसा उभा राहील एका पायावरती? शक्य नाही. योग करणं त्याला शक्य नाही. आणि त्या काळात होतं ना, त्याला आयुष्य होतं, त्या पद्धतीचं त्याचं शरीर संपत्ता होती. 1000 वर्ष 10,000 वर्ष माणूस जगत होता. मायबापानं आज जर विचार केला तर माणसाचं आयुष्य किती हे मला सांगा. त्याचं गणित मी सांगत ना, आपला वेळ घेणार नाही, कारण ते आपण नेहमी ऐकतो. 100 तर वर्षाचा आहे, त्याच्यात अर्ध झोपेत गेलं वगैरे वगैरे, आणि कितीतरी अडचणी आहेत. मग योग करणं आम्हाला ह्या काळामध्ये शक्य नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी त्या योगाचं खंडन करून टाकलं. वास्तविक पाहता ज्ञानोबाराय हे योग्यांची माऊली होते ना. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगम बोलले प्रगट केली हो, जेने निगम बोलले प्रगट केली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माय बाबा योग्यांची माऊली होती, है की नाही? तशा ज्ञानोबारायांनी सर्वांना वेगवेगळ्या सर्वांनी उपमा दिल्यात. वास्तविक पाहता तशी ज्ञानोबारायांची ख्यातीच होती. साधकांचा मायबाप, दरू शेने हरिताप, है की नाही? ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचा मायबाप, सगळ्यांनी ज्ञानोबारायांकडे बोट केलेलं आहे. पण असोच मला इथे थांबायचं आहे. ज्ञानोबाराय हे योगी होते. नाही, योग्यांनाही ऐका, योग्यांनाही चांगदेव 65 सारखा ग्रंथ ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांना, चांगदेव महाराजांच्या साठी म्हणा का निमित्ताने म्हणा, योग्यांना चांगदेव 65 दिला. असे ज्ञानोबाराय. आणि ते सांगतात की बाबांनो, कलियुगामध्ये तुम्ही योगाच्या भानगडीत पडू नका, है की नाही? योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म नका करू, ते तुम्हाला होणार नाही. ते
मायबाप इतका अवघड आहे ते. एक दोन मुद्दे सांगून मी स्पर्श करून पुढे जातो, कारण आपल्याकडे वेळ सुद्धा मोजकाच आहे. लोक येतील, येऊ द्या, उशिरा येऊ द्या, आपण आपल्या नियमात राहावं. पूजनीय बाबांची आम्हाला शिकवण आहे सर्वांना. जिथे बाबा महाराज पण बाबा महाराज असले की आम्ही असलो की ते बाबांच्या पद्धतीने आम्ही सगळं करतो. कारण का, आज काळाची ती गरज आहे. म्हणून कीर्तनकारानं, प्रवचनकारानं त्याच्या प्रवचनाला सुरू व्हायला प्रारंभ होण्यापूर्वी 5 मिनिटं तरी आधी जावं. 5 मिनिटं मंडपात जावं आधी, असं निवेदन त्याने आधीच करावं. त्यांना सांगायचं नाही मला 10 कीर्तन आहेत, 100 कर, पण आधी वेळेत ये. आणि कोणी सांगितलं 100 केलेच पाहिजे? असो, तिकडे जात नाही. मुद्दा इतका आहे की 5 मिनिटं प्रवचन चालू होण्याच्या, कीर्तन चालू होण्याच्या प्रारंभी जावं. आणि जी वेळ घालून दिली, आता ते लय महत्वाचं आहे की वेळेच्या आत 5 मिनिटं तरी त्यानं थांबायचा विचार करावा. लोकांनी नाही सांगावं त्याला आज झालं महाराज तुमचं, त्याने समजून घ्यावं आणि वेळेत थांबावं, असा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून चाललं पाहिजे इतर माणसाने. ज्ञानोबा योग्यांची जरी माऊली होते, पण ज्ञानोबारायांनी ह्या काळात आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी योग करणं शक्य नाही का? तान्हेलिया तहानच प्यावी, भुकेलिया भुकच खावी, अहोरात्र मावी मावा वारा. अरे त्याला वारा भाकर करायचा. तहान लागली तर तहानच पिऊन टाकायची, भूक लागली तर भूकच खाऊन टाकायची. इतकंच नाही मायबाप, थोडस पुढे जाऊन सांगेल, अरे चणे खावे लोखंडाचे, असं म्हटले त्यांनी. आणि मग एवढं जर कठीण आहे तो योग, तर आपल्याला शक्य आहे का? आता आपण आपल्या डायऱ्यात होणार नाही ते आपल्याच्यानं. म्हणून योग निषेध म्हणजे योग थांबावला, योगाकडे जाऊ नका, माऊलींनी बोध केला, बऱ्याच संतांनी बोध केला. दुसरी गोष्ट, काही कर्म आहेत, यज्ञाधिक कर्म केले तर भगवंताची प्राप्ती त्या काळखंडामध्ये होत होती. पण माय बापा हो, कर्म केलं, यज्ञ केलं का करिता यज्ञ स्वर्ग भोग आड येती. यज्ञ केला, याग केला की स्वर्गातले भोग प्राप्त होतात, मात्र त्याला मुक्ती भेटत नाही, त्याला मोक्ष भेटत नाही. आणि यज्ञ कर्म काय सोपा वाटलाय? अहो, यज्ञ जर करायचा असेल तर त्या काळामध्ये, नाथ महाराजांच्या काळामध्ये शुद्ध पुण्याईचे काय म्हणे 12,000 त्या काळात खर्च यायचा आहे. अखंड तुपाची धार यज्ञामध्ये असावी, ती पण गावरान तुपाची. आता तूप राहिलं का सांगा मला? आता तूप म्हटलं का चूप म्हणतात. आता जरी तूप असेल तर ते कोणतं आहे? डालडा आहे, ते खराब आहे. मग त्याला तूप पाहिजे, मग तो यज्ञ. आणि त्याच्यामध्ये जर थोडा काही जर कमी जास्त झालं, कर्म चुकलं, तर दोषाला पात्र आहे. अजून मी पुढे सांगेल तुम्हाला. म्हणून यज्ञ कर्माच्या भानगडीत पडू नका, ते आपल्याच्यानं परिपूर्ण होणार नाही. आणि कलियुगामध्ये ह्या काळात ते शक्य नाही, म्हणून त्यालाही थांबावं लागेल. आणि जरी यज्ञ कदाचित सक्सेस झाला, यज्ञ पूर्ण झाला, तरी स्वर्गातले भोग प्राप्त होतात. मग इंद्राधिकासारखी पदवी मिळते मायबाप. पण मिळालेली पदवी टिकत नाही, पुन्हा त्याला मृत्यूलोकात यावं लागतं. ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलं की नाही? ते म्हणतात, ऐका, तुम्ही चांगलं कर्म केलं, 100 वेळा ब्रह्मकर्म केलं की ब्रह्मदेव होतो, आहे की नाही? यज्ञ याग सिद्ध केला तर त्याला इंद्रपद भेटतं, पण मिळालेलं इंद्रपद हे त्याला कायमस्वरूपी आहे का? नाही मायबापा. तर मी आपल्याला सांगून जाईल, शिन्ये पुण्ये मृत्युलोकम विशांती एवं त्रयी धर्मा मनु मनु प्रपरमा गता गतं काम कामा लभन्ते. भगवद्गीतेमध्ये सांगितलं ना की पुण्याचा क्षय झाला की त्याला मृत्यूलोकात यावं लागेल, है की नाही? मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपानाची ओटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. परत त्याला मृत्यूलोकात यावं लागेल.
जन्म मृत्यूचं त्याला दुःख भोगावं लागेल, सामोरं जावं लागेल. आणि म्हणून मायबाप यज्ञाकडे जाऊ नका. मग या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी काय करावं आम्ही? याग करू नका, कर्म करू नका, यज्ञ करू नका. तर या कलियुगामध्ये भगवंताच्या जवळ जाण्याकरता किंवा भगवंत भेटण्याकरता सर्वात सोपं साधन आमच्या शास्त्रांनी, ग्रंथांनी, सर्व संतांनी अगदी सोपं साधन सांगितलं की बाबांनो, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला जंगलातही जायची गरज नाही. तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल, देव भगवंत प्राप्त करायचा असेल, ते एकदम सोप्यातलं सोपं साधन कलियुगातलं असं आहे की ते म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. माय बापा तो भगवान परमात्मा आपल्या घरी येईल, लक्षात घ्या. मला असं वाटतं या प्रवचनाच्या माध्यमातून महाराज आपल्याला सांगितलं पाहिजे. आता साईबाबा इथे म्हणजे मंदिर होते म्हणजे बाबा इथे येतात ना. मग मला असं वाटतं देवाकडे आपण जावंच, हरकत नाही, पण असं बी कधी कधी व्हावं का देवाने आपल्याकडे यावं. असं बघा, भगवंताने आपल्याकडे यावं. असे आमच्या संत मालिकेतले कितीतरी संत आहेत की ते देवाकडे गेले नाही. उदाहरणार्थ सावतामाळी असेल, पंढरपूरला गेले नाही, उलट ते पंढरपूरला गेलेच नाही, त्यांच्याकडेच भगवंत आरणला आले. मला वाटतं बाबा आपला दिंडी सोहळा महाराज तुम्ही आरणला घेऊन जाता, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला त्रिवार अभिनंदन आहे, कारण सर्व वारकऱ्यांना ते घडतंय तुमच्यामुळे. तुम्ही निवेदन केलं की आरणला जाता. खरं सांगा, देवाला सगळे लोक देवाकडे जातात आणि विटेवरचं देव उतरून 4 संत त्यांच्या मागे लागले, त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होते भगवंताला, पण भगवंत जे पळत सुटले ते थेट आरणला गेले. सगळं चरित्र सांगून मी आपला वेळ घेणार नाही, मोजक्या 2 शब्दात तुम्हाला सांगतो. भगवंत तिथे गेले आणि सावता महाराज जे होते तर ते आपले शेती व्यवसाय होता त्यांचा. म्हणून मी आणि बाबा सुद्धा कायम सांगतात की नाही, ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं, कुणी उद्योग व्यापार करत असेल त्यांनी तो करावा, हरकत नाही. वाट्याला आले ना आपल्या, आणि ते करावाच लागेल. कारण संसार आला की सगळंच आलं. बिना पैशाचा संसार चालत नाही, करावाच लागणार आहे. मग शेती आली तर तिथे कष्ट करावे लागतात. व्यापार आला तर उत्तम रीतीने करावा लागेल. खरं म्हणजे हे आपल्यालाही कळतंय, पण मी आवर्जून मुद्दाम सांगणार आहे की भगवंताची प्राप्ती नाम साधनेने होते, पण त्याच्यासाठी याची पण जोड लागते की ते सगळं क्लिअर असावं, त्याचा व्यवहार, त्याचं सर्व. म्हणजे ज्याला वाट्याला ज्याच्या व्यापार आला त्यांनी उत्तम रीतीने करावा. समजा 1 रुपयाची वस्तू, चॅनलवाले लक्षात राहून द्या, 1 रुपयाची वस्तू घेतली आणि ती जर आता तुला विकायची आहे तर ती फार तर तू 1.25 रुपयाला येईल. पण 1 रुपयाची वस्तू जर 10 रुपयाला विकली तर तो व्यापार योग्य होईल का? नाही. शेती आली, कष्ट करावे लागतील. तुला नोकरी आली, इमानदारी लागेल. नोकरीत इमानदारी लागेल, शेतीत कष्ट लागेल, व्यापारमध्ये उत्तम व्यवहार लागेल, योग्य रीतीने लागेल. असं ज्याच्या वाट्याला जे आलं ते करा, करावाच लागणार आहे, ते काही चुकणार नाही. पण हे करत असताना फक्त तेवढंच करायचं नाहीये. पण सावता महाराज शेती करत होते म्हणून फक्त शेतीच नाही केली ना, ती शेती करत असताना त्यांनी त्यांच्या अंगामध्ये, शरीरामध्ये पूर्ण परमार्थमय बनवली होती. आतून सर्व त्यांच्या विठ्ठल होता, आतून विठ्ठलाचं नामस्मरण सुरू होतं. पण त्या नामस्मरणाचा प्रभाव एवढा झाला का त्यांनी जी शेती नटवली होती, जी शेती ते करत होते, त्या सगळ्या शेतीला
आणि म्हणून अभंग गाताना फार सुंदर वाटतं, पण तो गायल्यावर त्याचा अर्थ तेवढा लागला पाहिजे आणि तो आपण केला पाहिजे आत्मसात. कांदा मुळा भाजी, आता हे म्हणणं सोपं, पण माय बापा होते जर अंमलात आणायचं असेल तर किती कठीण आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हो विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा घरी. कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हो विठाबाई माझी. महाराज त्यांनी सर्व भाजीपाला जे काय असेल त्या दिशेल सर्व वस्तू याच्या करता वृत्ती बनावी लागते मायबाप, आणि सातत्य लागतं प्रभू चिंतनाचं. याचा प्रभाव होत असतो आणि मग हे सगळं देव बनत असतं, मग त्याच्यात देव दिसत असतो. आता याचा आतून काहीच नाही आणि फक्त म्हणतो देव दिसतो का, तुला हाणला पाहिजे, तुला कसा देव दिसेल? देव दिसण्याकरता त्याचं सतत चिंतन पाहिजे. रामकृष्ण हरी सातत्य पाहिजे आणि मग तो सर्व वस्तूमध्ये येतो, सर्वच ठिकाणी तो दिसतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. माय बापा हो, त्याला आतमध्ये हरी दिसला पाहिजे. अगोदर आतला शोध. खरं सांगा, माझ्या समोर बसलेले मायबाप आपण सर्व साधक माणसं आहेत, वारकरी माणसं आहेत. खरं सांगा, देव आधी आत शोधायचा की बाहेर? आत शोधा. आणि जेव्हा कधी तुम्ही आत शोधाल तेव्हा तुला तो बाहेर दिसेल. आणि आत जर शोधायचा असेल तर आतलं गबाळ बाहेर काढावं लागेल. म्हणजे प्रवचन शांत चित्ताने ऐका. मी काही जावयाच्या लेकीच्या गोष्टी सांगणार नाही, त्या सांगू पण नाही तरी चालेल. कार्यक्रम घेतलाच पाहिजे असं काही विषय नाही. झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी ठीक आहे, योग्यच आहे, काय अडचण नाही. आपल्या स्थानावर आपण भक्कम राहावं, लोकांनी मानावं. मला असं वाटतं बाबा महाराज, परमार्थ लोकांसाठी करावं का आपल्यासाठी करावं? आपल्या छंदात डुलत राहावं. मला वाटतं आपल्या शुभम महाराजांनी कीर्तनाला मला एक अभंग दिला होता. ते म्हणले की सुंदर अभंग होता. ते म्हणाले हा याच अभंगावर शेणा महाराजांचा अभंग होता. तो अभंग असा होता का, त्याचं द्रुपद असं होतं, पांडुरंगा वाचुनी काही न जाणे दुसरे पाही. माय बापा हो, मुखी अमृत नाम वाणी आणि झाले छंदी डुलते. अखंड प्रभू चिंतन केलं ना, आतमध्ये त्याला पाहावं लागेल, त्याला आतमध्ये शोधावं लागेल. आणि अंतर्यामी झाला त्याला आतमध्ये भगवंताचं दर्शन होत असतं. म्हणजे पहिलं आत पहा आणि नंतर जगात देव पहा. जगात देव तसा दिसत नाही, तसा तुम्ही पाहायला गेलं तर भेटणार नाही. आपल्या आधी पाहायला गेलं आतमध्ये, आणि आपल्यात त्याला शोधला, आपल्यात त्याला शोधून त्याच्याशी एकरूप झालात, त्याच्याशी तुम्ही रंगलात, तर मग मात्र तो सर्वत्र तुम्हाला दिसतो, यात शंकाच नाही. म्हणून आमच्या जेवढ्या साधकांनी त्याची व्यक्ती केली, सेवा केली, भक्ती केली, त्याचं चिंतन केलं, त्या सर्वांना बघा त्यांनी कसं दर्शन दिलं. हा विषय नारदाचा घ्या, आपल्या भक्त प्रल्हादाचा घ्या. त्याला दगडातही देव दिसला. त्याला विचारलं होतं की नाही वडिलांनी, अरे बाबा तुझा नारायण आहे तरी कुठं? त्यांना सांगितलं, दादा बाबा माझा नारायण नाही अशी जागाच नाही. हो आहे वनमाळी जेथे तेथे, हा येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ. अहो माझ्या दगडात तो आहे, लाकडामध्ये तो आहे, सर्वत्र माझ्यात तोच आहे. आणि म्हणून सगळीकडे देव दिसायचा असेल ना, त्याच्यासाठी आत आधी बघावं लागेल आणि आत त्याला साठावा लागेल. म्हणून महाराज आमच्या संतांनी त्याला आत साठवला, त्याचं चिंतन केलं, रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं. मला असं वाटतं की चिंतनाशिवाय ती राहिलेच नाही. झाले चिंतनी डुलती. अहो सतत चिंतनामध्ये राहिले. मला तर वाटतं की माणसाने पहिलं प्रभू चिंतन करावं, चिंतन करावं. चिंतन माणसं चिंतन करतात का चिंता?
चला आता हे झाड मध्ये आल्यामुळे मला तुमच्याकडे जरा लांब दिसतंय थोडं, पण चला ऐकू येतंय ना तुम्हाला? सांगा मला, चिंतन करतात का? चिंता जास्त प्रमाणात काय होतंय आपलं? चिंताच येते. कशाची बी चिंता करतात. मी तर असं म्हणतो माणसाने चिंताच करू नये, कारण चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये. प्रयत्न करावेत, कष्ट करावेत, पण चिंता कमी करावी. चिंता जास्त केली की, ऐका तुम्ही, दोन शब्द आहेत, एक चिता आणि दुसरा ऐका. आता चिंता काय करती, चिता काय करती? एक अनुस्वाराचा, एकाच अनुस्वाराचा फरक आहे. चिता जी आहे ना, मेलेल्या माणसाला जी जाळते तिला काय म्हणतात? चिता. आणि जिवंत माणसाला जी जाळते तिला काय म्हणतात? चिंता. म्हणून कधीच करू नये चिंता, कधीच करायची नाही. कशाची? अवकाशाचीच करू नका. तुम्ही देवाचे व्हा, तो सगळं पाहतो. याच्याकरताच हा श्लोक आहे. म्हणून महाराज, आम्ही चिंतन केलं पाहिजे, चिंता करायची नाही, कशाचीच करायची नाही. तुम्ही म्हणा महाराज, अहो आम्हाला मुलं बाळ आहेत, आम्हाला संसार आहे. मग मी बोललो ना आधीच, संसार आपल्यालाच करायचा आहे. संसार काही देव करत नाही. संसार देव करतो का? आणि देवाने सांगितलं का तुम्हाला संसार केलाच पाहिजे, असा काही त्याचा आग्रह आहे का? नाही. हा आपला प्रयत्न आहे, आपण त्याचे कष्ट करायचे आहेत, पण त्याची चिंता करायची नाही. का नाही करायची? ऐका, ईश्वरानं आपल्याला निर्माण केलं, ज्यानं जन्म दिला ना मायबापा हो, त्यानं आपली सगळी व्यवस्था केली. काळजीच करू नका तुम्ही, काळजी करू नका. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. महाराजांनी सांगितलं की बाबा, तो भगवंत सगळ्यांचं जाणतो बघा, त्याला सगळ्यांची काळजी आहे. आणि जर तसं लक्षात येत नसेल तर माझ्या समोर बरेचसे वयोवृद्ध माणसं आहेत. मला खरं सांगा, विहिरीचं काम केलंय का तुम्ही? नसन केलं तरी अनुभव तर आहे. काही ते मुरुम असतं ना महाराज, त्या मुरुमामध्ये काही खोलवर गेल्यानंतर बेडूक निघते. कितीतरी मुरमात खोलवर गेल्यानंतर खडकात ते बेडूक निघतं. मला हे सांगा, ते बेडूक झाकलेलं आहे, मुरमात आहे, तरी ते जगतं. पण त्याची व्यवस्था कोण करतं? त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कोणी केली? मला वाटतं मी आणखीन लांबचं उदाहरण देण्यापेक्षा तुम्हाला आणखीन जवळ आणतो. माय बापा हो, मला सांगा, माझ्या माता भगिनी इथे असंख्य आहेत. महाराज, आईच्या पोटामध्ये बाळ वाढू लागतं, गर्भ राहिला मातेच्या पोटामध्ये. पण मला सांगा, ते बाळ जन्माला येण्याच्या आधी त्या मातेच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारा कोण आहे? म्हणजे जन्माला यायच्या अगोदर त्याची व्यवस्था आहे. किती मोठा विषय हा. बाळा दुधा कोणी केली उत्पत्ती, वाढवी श्रीपती सबे दोन्ही. मायबाप त्या दोघांना जीवदान देतो आणि जन्माला यायच्या आधी त्या बाळाला दुधाची आणि अन्नपानाची व्यवस्था करतो. तो माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून आपल्याला चिंता करायची कारज नाही, पण आपण नसता चिंता करतो. आणि नसता आपल्या माथ्यावर ज्ञानोबा म्हणतात, ते डोक्यावर भार घेतो आणि उगाचच काहीतरी मिरवत राहतो. वास्तविक पाहता चिंता करायची नाही. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील आईशी नाही. प्रश्न मिटला. म्हणजे चिंता करायची नाही. मग काय करायचं? तर चिंतन करायचंय. अहोरात्र देवाचं चिंतन करायचं. माझं एक लक्षात घ्या, भगवंतानी आपल्याला जे काही हे सर्व इंद्रिय वगैरे दिलेले आहे, हे शरीर दिलेलं आहे. खरं सांगू तुम्हाला बापूराव, आपलं काही मुख्य काम करायला आपण जातो, आहे की नाही? समजा तुमचं राहुरीला कोर्टात काही मुख्य काम आहे, ते मुख्य काम आहे. पण मुख्य काम एकच आहे. पण जर राहुरीला मुख्य कामासाठी जायचं असलं तर त्याच्यात उपकाम घेता का नाही तुम्ही? काही कुणी रस्त्यात असेल, काही एखादं ऑफिस असेल, तुमचं काही अडचण असेल तर वळता तिथे. पण मुख्य काम कोर्टाचं आहे.
मग कोर्टाचं काम करायला जाता जाता हे उपकाम आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, या शरीराचं या देहाचं मुख्य काम आहे देवाची प्राप्ती करणं वा देवाचं भजन करणं. मग बाकीचे हे सगळे उपकाम आहेत. मग ह्याला महत्व नंतर द्यायचं आहे. मुख्य काम आहे उठला ना अंथरुणावरती बसला, लक्षात घ्या की लगेच कराग्रे वसती लक्ष्मी सुरू करा. कर मुले तू गोविंदम, आहे की नाही? कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. उठल्या उठल्या अलीकडे हे होत नाही. उठल्या उठल्या पहिला मोबाईल पुढे, पहिलं त्याचं व्हॉट्सअप चालू होतं, मेसेज पाहतो कोण काय केलं ते. हा 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 ऐकून ठेवा जरा. मी परवा मुंबईला गेलो होतो, तिथे माझं प्रवचन होतं, कार्यक्रम होता. तर तिथे मला एकाने सांगितलं, म्हणजे महाराज आमच्या गुरुजींनी मला सांगितलंय झोपायच्या वेळेला 1 तास आधी मोबाईल बंद करून बाजूला ठेवून द्यायचा आणि उठला की 1 तास उठल्यानंतर मोबाईल पाहायचा नाही, आहे की नाही? कारण झोपता झोपता मोबाईल पाहिला की तुझ्या मनामध्ये सगळं तेच येतं ना, चिंतन. आणि नियम असा आहे या मनाचा, जे मनात बसतं ते ध्यानात येतं, आणि ध्यानात आलं ते स्वप्नात येतं, म्हणजे ते अंमलात येतं. म्हणून तर आमच्या संत वाङ्मयानं सांगितलंय की तुमच्या मनामध्ये तुम्ही हे फक्त याचा वापर तात्पुरता करायचा आहे बर का, पण मनामध्ये तुमच्या हे राहू द्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग हो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, मनात पांडुरंग, ध्यानात पांडुरंग. आणि प्रक्रिया अशी आहे बघा, ऐका, आचार विचार आणि मग उच्चार. आपला आचार जसा असेल ना तसा विचार होतो, आणि जसा विचार असेल ना तसा उच्चार होतो. म्हणून काही काही माणसं बोलतानाच वेगळं बोलतात, त्याचा आचारच तसा असतो. कळलं का? पांडुरंग ध्यानी मनी पांडुरंग असावा, जागृत अवस्थेत पांडुरंगाचं स्मरण असावं बर का. झोपताना पांडुरंगाचं स्मरण करावं. आता सगळी कामं आटपली, संध्याकाळी आपलं कर्म संपलंय, काम संपलंय, घरी यावं, शुचिर्भूत व्हावं, हातपाय धुवावेत, स्वच्छ व्हावं, देवघराच्या समोर जावं, दिवा लावावा, अगरबत्ती काय असेल नसेल तरी चालेल, असेल तर लावावी, मांडी घालावी, देवघरासमोर बसावं. देवघरात माळ असते, ती माळ घ्यावी, 108 मण्याच्या माळेचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप करावा. हा आपला नियम आहे, तो जपला पाहिजे. आणि झोपायला गेला ना, वाटवरती जेवण झालं, भोजन झालं, झोपायला गेला की पांडुरंगाला हात जोडावेत. अर्धा तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं त्याचं स्मरण करावं, मग झोपावं. देवा, आता तुझे कृपेने आतापर्यंत जगलो, आता झोपतो, तुझं स्मरण करून झोपतो. कारण सकाळी उठवणारा कोण आहे? बघा तुम्ही, काही माणसं झोपेतच गेली, काहीच करता नाही आलं ना, म्हणून झोपेतून उठवणारा तोच आहे. त्याचं चिंतन केलं ना, झोप सुद्धा लगेच लागेल, पडल्या पडल्या झोप लागेल. मला वाटतं आमच्या युवराज महाराजांनी खूप सुंदर सांगितलं का हो बाबा, त्या दिवशी झोपताना त्याचं स्मरण करावं, झोप कमी व्हावी, जेवण सुद्धा कमी होत जावं, झोप कमी व्हावी, आणि चिंतन वाढत जावं, वाढत 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 जावं. चिंतने चिंतने तद्रुपता, सतत त्याचं चिंतन करत राहावं. आणि त्याच्या चिंतनाने आपलं जी काही इंद्रिय आहेत, सर्व शरीर, सर्व इंद्रियवर त्याचा प्रभाव व्हावा. कानाने त्याचं गुणगायन ऐकावं, डोळ्याने त्याचं रूप पाहावं, मनाने त्याचं चिंतन करावं. आणि मग मात्र आपल्या ध्यानीमध्ये जर तो असेल तर आमच्या आणि सर्व या सृष्टीत सर्व आपल्याला देवच दिसला पाहिजे, त्याचा प्रभाव नक्कीच होतो.
आणि म्हणून सतत त्याचं चिंतन केलं पाहिजे. मग स्वप्न सुद्धा पडताना देवाचं पडलं पाहिजे. आपल्याला आपल्या स्वप्नात असं पारायण यावं, मंडप यावा पारायणाचा, बाबांची मूर्ती यावी, तुकोबारायांचं स्वरूप यावं, पांडुरंगाचं रूप दिसावं स्वप्नात, नाही का? असं स्वप्न पडावं. टाळ, दिंडी, पखवाज, विना, हरिपाठ, काकडा, हरिकीर्तन, नामस्मरण, पारायण, गाथा पारायण, ग्रंथराज, साईबाबाचं चरित्र पारायण, हे ज्ञानेश्वरी पारायण, हे आपल्या स्वप्नात यावं. पण येतं का माणसांच्या स्वप्नात? माणसाच्या स्वप्नात भलतंच येतं. एकाच्या स्वप्नात सापच आला, मोठ्यानं आरडून उठून पळायला लागला. आमच्या शेजारी होता झोपलेला. काय झालं याला? साप. स्वप्नात साप, कारण ह्यो साप. मग काय येणार आहे त्याच्या स्वप्नात? सापच येणार आहे. पण आमच्या ध्यानीमध्ये जर कधी प्रपंचच असेल नुसता तर चालणार नाही. सावता महाराजांनी शेती फुलवली, सावता महाराजांनी शेती हरिरूप केली. का केली ती हरिरूप? तर आतमध्ये त्यांच्या चिंतन होतं, आणि ते चिंतन सतत असावा माय बापा हो, सतत असावं. चिंतनाचा कधी आपल्याला विसर पडू नये. कारण आम्हाला विसर पडावा तो संसाराचा, विसर पडावा तो विषयांचा, विसर पडावा तो प्रपंचाचा. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मारस ठसावला. आणि त्याच्याकरता सतत भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते हे कलियुगामध्ये जे सोपं साधन आहे, सगळ्यात सोपं साधन आहे. त्या चिंतनासाठी मी बोललो ना, अभंग नामसंकीर्तन साधन पै सोपे. हरिपाठात आपण रोज म्हणतो, पण नुसता अभंग म्हणून चालणार नाही. त्याच्याकरता चिंतन केलं पाहिजे, केलं गेलं पाहिजे. अहो अखंड चिंतन वाढत वाढत जातं बघा. तुम्ही करून तर बघा. 10 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, 11व्या वेळी आपोआप येतं. वाचेला त्याचा चाळा लागतो, आपोआप येतं, आपोआप येतं. आणि असं चिंतन करत करत जर तुम्ही भगवंताचं सारखं नामस्मरण केलं तर माय बापा हो ऐका, आपल्या हृदयात निश्चितपणाने भगवंताचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सततम कीर्तयंतो माम. आता कीर्तनाचे काही प्रकार सांगितलेत. नाम कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, असे भाग सांगितलेत ना शास्त्रकारांना काही. हो, त्याच्या गुणाचं वर्णन करणं हे एक कीर्तनच आहे, लक्षात घ्या. त्याच्या रूपाचं वर्णन करणं कीर्तन आहे, त्याच्या गुणाचं वर्णन कीर्तन आहे. त्याच्या काही लीला करून दाखवणं हे सुद्धा कीर्तनात मोडतं. पण एक कीर्तन असं आहे, आणि ते कीर्तन आपल्या सर्वांना करता येतं, सर्वांना शक्य आहे. म्हणून असं वाक्य आहे की नाम संकीर्तन, स म्हणजे स उपसर्ग लागला, सर्वांना करता येतं, सर्वांसाठी सोपं आहे, ते नाम संकीर्तन आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ते नामसंकीर्तन आपल्या हातून या कलियुगामध्ये घडलं की भगवंत भेटणं लांब नाही, लक्षात घ्या, लक्षात घ्या. कीर्तन म्हणजे असं समजू नका आता आम्ही कीर्तन करतो, फेटा बांधणं, कंबर बांधणं, हे मार्गदर्शन आहे तुम्हाला. पण कीर्तनाचा खरा जर अर्थ काय असेल तर ऐकून ठेवा जरा. कीर्तन त्याला म्हणतात देवाचं नामस्मरण सातत्यानं करणं, याला कीर्तन असं म्हणतात. ते खरं कीर्तन आहे. नामसंकीर्तन, नामचिंतन करणं हे कीर्तन. म्हणून माझ्या तुकोबारायांना आता 375 वर्ष पूर्ण होतात बघा. आता देऊला आपण कार्यक्रम केला बघा. आता बी झाला एक, आणखीन एक सप्ताह माऊलींचा आहे, महाराष्ट्रभर चालू आहे. महाराजांचा अमृत महोत्सव सुरू आहे तुकोबारायांचा. त्यांना 375 वर्षे या वर्षी वैकुंठ गमन होऊन होत आहेत. आणि म्हणून ऐका, गाथा पारायण या वर्षात झालं पाहिजे एक तरी, बरं का. आपल्याकडून कुठे बी करा, घरी करा, बाहेर करा, कुठेही करा. महाराज म्हणतात की नामसंकीर्तन, नामस्मरण हे सर्वांना करता येतं, सर्वांसाठी ते सोपं आहे. अवघड काहीच नाही बघा, अवघड काहीच नसतं. काय अवघड आहे? आम्ही जर म्हणतो नामस्मरण करा, भजन करा, माणसं म्हणतात की भजन आम्हाला येत नाही. मी आपल्या सगळ्या माझ्या पुढे बसलेल्या सर्वांना विचारतो, खरं सांगा माय बापा हो, माझी वेळ संपत आली, खरं सांगा भजन आपण करत नाही का, आपल्याला येत नाही? वा वा बोला. आणि माणसं काहीतरी आड लागतात, म्हणतात जुन्या लोकांनी आम्हाला शिकून दिलं नाही. खरं आहे का ते? अहो ते जुने तुम्हाला काही म्हणलेच नाही, तुम्ही गेलेच नाही तिथपर्यंत, तुम्ही पोचत नाही, हा तुमचा दोष आहे. तुम्हाला कोणी आडवं येत नाही. मला सांगा धार्मिक कामाला कोणी आडवं येत? आता तुम्ही चोथे, आपल्या बंधूंनी हा कार्यक्रम आयोजित केलाय चोथे परिवारानं, कुणी म्हणणार आहे का तुम्हाला इथे मंडपात येऊ नका? तुम्ही का हो वामन महाराज, आपण जर घरी म्हणलो मला पारायणाला जायचंय, काय म्हणतील बरं घरचे? नका जाऊ म्हणतील? नाही नाही, प्रयत्न करून पाहा, नका जाऊ म्हणतील का? ते म्हणतच नाही काही, हाच तिथे घोटळतो, याला सुटत नाही, हा याचा दोष आहे ना. हा तुम्ही म्हणून पहा घरी मला वारीला जायचंय, घरचे म्हणतील ठीक आहे जायचं तर आम्ही ऍडजस्ट करू, पहा म्हणायलाच तयार नाही. हा याचा दोष आहे आणि लोकांना काहीतरी दोषी ठरवतो.
कोणी शिकून द्यायला तुला अडचण केली नाही, भजन तुला नक्कीच येतं. आणि येत नसेल मायबापा हो, प्रयत्न करून पहा. रोज सकाळी किमान 11 वेळा, संध्याकाळी 11 वेळा, दुपारी 11 वेळा एवढा नियम सुरू करा. आपोआप रामकृष्ण हरी उच्चार वाढतो. आणि नामाचा उच्चार वाढत वाढत गेला की भगवंत भेटायला वेळ लागत नाही. सुखे येतो घरा नारायण, भगवंत त्या ठिकाणी येतात. आणि माय बापा हो, आपली असणारी सर्व इंद्रिय सुद्धा परमार्थानं होतात आणि त्या सर्व शरीरावर प्रभाव होतो. एवढंच नाही तर त्याच्या जगावर सुद्धा प्रभाव पडतो. आणि महाराज त्याला अख्खं जग भगवंत दिसू लागतं, भगवंताचं त्याला दर्शन होतं, त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणून कीर्तन करायचंय, पण ते नाम संकीर्तन करायचंय. हो, आणि ते जर आपण केलं ना, ऐका, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याचे गगन कोण करी हो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अरे सतत मुखानं तुम्ही रामकृष्ण हरी 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 असा उच्चार करा, नक्कीच आपल्यामध्ये. आणि माय बापा हो, आपल्या जिभेला त्याचा छंद लागेल. ऐका, आणि त्याचा जर छंद लागला ना, मग असा विषय, गोविंद गोविंद मना लागली या छंद. म्हणून सतत गोविंदाचं स्मरण आणि ते करणं आपल्याला ह्या कलियुगात सोपं आहे, सगळ्यात सोपं साधन आहे. आणि ते तुम्ही आपण केलं पाहिजे. म्हणून सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः. सतत प्रभूचं चिंतन करा. आणि त्याच्या करता काही अटी नियम आहेत बरं का. सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे, मला थोडं सांगितलं पाहिजे. एक संपले आपली वेळ, फक्त 2 मिनिटं घेतो. माय बापा हो, जशी तुमच्या कुठल्याही गोष्टीला आचारसंहिता आहे ना, तशी परमार्थाला आचारसंहिता आहे का नाही? आचारसंहिता आहे. नामस्मरण जर करायचं असेल तर पथ्य पाळावं लागेल. मी कालच सांगितलं बघा, डॉक्टरनी औषध दिलं, आजारी आहात, डॉक्टरने औषध दिलं, पण ते औषध देताना डॉक्टरने तुम्हाला हे पण सांगितलं की याचं पथ्य पाळा. तुम्ही निवडच औषध घेतलं आणि पथ्य नाही पाळलं, चालेल का? नाही ना, चालणार नाही. तसं आपल्या जीवनामध्ये आम्हाला जर पांडुरंगाची प्राप्ती करायची असेल, भगवंताचं जर दर्शन करायचं असेल, तर ते नामस्मरण घेताना तुम्हाला पथ्य पाळावा लागेल. हो, भवरोगा ऐशे जाय आणि काय शुल्लके, पण त्याच्याकरता पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. मंगळ्यात माळ, कपाळाला गंध, आषाढी कार्तिकी, आळंदी पंढरीची वारी आणि सतत मुखामध्ये प्रभूचं चिंतन, असं जर का आपण केलं तर निश्चित स्वरूपानं देवाचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं या श्लोकावर मी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. या श्लोकाच्या खाली ओव्या केल्यात ज्ञानोबारायांनी काही. ज्ञानोबाराय म्हणतात, नामसंकीर्तन जर केलं तर त्या कीर्तनाचा प्रभाव एवढा आहे. ऐका, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, तेथे नावच नाही पापाचे आयशे केले. असं जर तुम्ही सतत त्याचं चिंतन केलं मायबाप, सतत त्याचं नाम कीर्तन केलं, नामस्मरण केलं, तर सगळे पापाचं नावच शिल्लक राहणार नाही. म्हणजे कसं, एकाच वाक्यात सांगतो आणि थांबून घेतो. बघा, एक सांगा मला तुम्ही, वाळलेली गवताची गंजी जर असेल आणि त्याला जर अग्नीची गाठ पडली तर ते जळायला किती वेळ लागतो? ज्ञानोबारायांनी उल्लेख केला, तृणाग्नी मेळ समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी हो. तृणाग्नी मेळे, अरे त्या अग्नीची जर कधी गवताची गाठ पडली तर मायबाप, ते गवत जसं वाळलेल्या क्षणामध्ये भस्मसात होतं, तसं आमच्या जीवनामध्ये मागच्या जन्माचे, अनेक जन्माचे काही पाप असतील तर
तर सगळे भस्मसात होऊन जातील, हो जळतील पापे जन्मांतरीची. त्याच्याकरता जंगलात जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. म्हणून भगवान मनोबराय सांगतात, हा तरी कीर्तनाचे नि नटनाचे, ना असेले व्यवसाय प्रायचित्ताचे, तेथे नावच नाही पापाचे ऐसे केले. आणि म्हणून आपल्याला जर पाप घालवायचं असेल, आपल्याला जर त्या ठिकाणी पुण्यवान बनायचं असेल आणि भगवंताचा साक्षात्कार घ्यायचा असेल तर नामस्मरण करावं. म्हणून आज या ठिकाणी असणाऱ्या आमच्या समस्त आणि या ठिकाणी राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा, गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, जय मातादी भजनी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजा भवानी मित्र मंडळ या सर्वांच्या विशेष सहकार्यानं आणि आदरणीय बाबा महंत उद्धवजी महाराज यांच्या आधिपत्याखाली परमपूजनीय महाराजांचे सत्शिष्य आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिशय सुंदर शिस्तबद्ध हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजक समस्त ग्रामस्थ चौथे वस्ती राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा. आज या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि माझी जी वेळ मला संकल्पित दिली होती ती संपली, म्हणून मी या ठिकाणी थांबतो. आजचं संतपूजन या ठिकाणी असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण राहुल बद्रीनाथ पाटील काळे साहेब, त्याचप्रमाणे सकाळी ज्यांनी नाश्ता दिलाय ते निवेदन बाबा पुढे देतील. संध्याकाळी पण अन्नदान आहे, त्यांचं नामोल्लेख महाराज आपल्या निवेदनाद्वारे करतीलच. असो, गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंध लावा, आषाढी कार्तिकी आळंदी पंढरीची वारी करा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित माता पिता बंधू भगिनी आपण सर्वांनी गळ्यामध्ये माळ घालावी, आपलं जीवन कृतार्थ करावं. आणि या बाबांच्या कार्यामध्ये पारायणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं ही 7 दिवस इथे ज्ञानगंगा ओपन झालेली आहे. लक्षात घ्या, ज्याला जसा लाभ घेता येईल, कुणी हरिपाठाचा घ्या, कुणी अन्नदान करण्याचा घ्या, कुणी अन्नदान सेवन करण्याचा घ्या. त्या निमित्ताने का होत नाही, पण प्रवचनाला तरी या, कीर्तनाला तरी या. अशा पद्धतीने आपण हे सर्व नियोजन करावं. बस इतकं बोलतो. पुनश्च एकवार आदरणीय आमचे बाबा महाराजांच्या माध्यमातून तुमच्या समजांच्या प्रेमानं, समस्त चौथे परिवाराच्या प्रेमानं ही सेवा माझ्या वाट्याला आली, ती करण्याचा मी प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, जे चुकीचं काय वाटलं तर ते सोडून द्या. अशा पद्धतीनं या ठिकाणी बोलतो आणि माझ्या प्रवचनाला मी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु साईनाथ महाराज, बुबळेश्वर भगवान, कनकावती माता की जय.